नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात नवीन लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संदीप सिंग यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात नवीन लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जागतिक बँकेद्वारे प्रकाशित लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? कोणता इंडेक्स आहे? तर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स. आणि या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये एकूण 139 देशांच्या यादीत भारत हा 38व्या स्थानी आहे. आणि याच इंडेक्स मध्ये 2014 मध्ये भारत हा 54व्या स्थानी होता आणि 2023 मध्ये आता 16 स्थानाने प्रगती करत भारत 38व्या स्थानी आलेला आहे. 2018 मध्ये या इंडेक्स मध्ये भारत कितव्या स्थानी होता? तर 44व्या स्थानी होता. आणि मित्रांनो, या इंडेक्स मध्ये पहिल्या 3 क्रमांकावर कोणते देश आहेत? तर प्रथम क्रमांकावर सिंगापूर आहे, दुसऱ्यावर फिनलँड आणि तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड हे देश आहेत. आणि याबरोबरच जागतिक बँकेविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये झालेली आहे. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे आणि सध्या 189 देश हे या बँकेचे सदस्य आहेत. आणि सध्या या बँकेचं अध्यक्षपद रिक्त आहे. आणि या बँकेचं वित्तीय वर्ष काय आहे? तर 1 जुलै ते 30 जून हे या बँकेचं वित्तीय वर्ष आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. नुकतेच इस्रोने PSLV C55 टेलिओएस-2 मिशन अंतर्गत कोणत्या देशाच्या 2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर हे जे PSLV C55 टेलिओएस-2 मिशन आहे, या अंतर्गत सिंगापूरच्या 2 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. हे जे प्रक्षेपण आहे, हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून करण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच आता PSLVचं हे 57वं उड्डाण ठरलेलं आहे. तसेच या PSLV C55 ची ही 16वी मोहीम होती आणि याचं आयोजन न्यू स्पेस इंडिया लिमिटेड द्वारे करण्यात आलेलं आहे. आता हे जे सिंगापूरचे दोन्ही उपग्रह आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. पहिला उपग्रह होता टेलिओएस-2 आणि हा जो टेलिओएस-2 आहे हा एक सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह आहे. या उपग्रहाचं वजन एकूण 741 किलो इतकं आहे. आणि याची निर्मिती सिंगापूर सरकार आणि संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सीद्वारे करण्यात आलेला आहे. आणि हा उपग्रह दिवसा आणि रात्री सुद्धा इमेज कॅप्चर करण्यास सक्षम आहे. याबरोबरच जो दुसरा उपग्रह आहे त्याचं नाव काय आहे? तर ल्यूमलाइट 4 असं त्या उपग्रहाचं नाव आहे. आणि या उपग्रहाचं वजन 16 किलो इतकं होतं. आणि याची निर्मिती नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या इन्फोकॉम रिसर्च अँड सॅटेलाइट टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे. आणि या उपग्रहाचा उद्देश सिंगापूरची नेव्हिगेशन सागरी सुरक्षा वाढवणे हा आहे. या प्रश्नाविषयीचे एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्न देण्याच्या उद्देशाने देशातील किती जिल्ह्यांमध्ये पारंपरिक फूड स्ट्रीट्स विकसित करण्यात येणार आहेत? तर स्वच्छ आणि आरोग्यदायी अन्न देण्याच्या उद्देशाने देशातील 100 जिल्ह्यांमध्ये 100 फूड स्ट्रीट्स विकसित करण्यात येणार आहेत. आणि हा जो उपक्रम आहे हा कोणाद्वारे राबवण्यात येत आहे? तर राष्ट्रीय आरोग्य अभियान, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि FSSAI च्या सहाय्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आणि या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. हेनली अँड पार्टनर्स या लंडन स्थित संस्थेच्या अहवालानुसार 2023 मध्ये कोणते शहर हे जगातील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे? तर हेनली अँड पार्टनर्सच्या अहवालानुसार अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर ठरलेलं आहे. यामध्ये पहिल्या 10 क्रमांकावर कोणकोणती शहरे आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आत्ताच आपण पाहिलेलं आहे USA मधील न्यूयॉर्क हे शहर आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपानमधील टोकियो हे शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अजून USA मधील बे एरिया आहे. चौथ्या क्रमांकावर UK मधील लंडन आहे. 5व्यावर सिंगापूर, 6व्या क्रमांकावर लॉस एंजेलिस, 7व्यावर हाँगकाँग, 8व्यावर बीजिंग, 9व्या क्रमांकावर शांघाई आणि 10व्या क्रमांकावर सिडनी हे शहर आहे. आणि या रँकिंगमध्ये आपल्या भारतातील शहरांची स्थिती काय आहे? तर यामध्ये आपल्या भारतातील मुंबई हे शहर 21व्या स्थानी आहे, दिल्ली 36व्या, तर बेंगलोर 60व्या, कोलकाता 63व्या आणि हैदराबाद हे शहर 65व्या स्थानी आहे.
प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणाच्या हस्ते युवा हे पोर्टल लॉन्च करण्यात आला आहे? तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते युवा हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे. या पोर्टलचा उद्देश काय आहे? तर संभाव्य तरुण स्टार्टअप्सना जोडणे आणि त्यांच्या विकासामध्ये त्यांना मदत करणे हे या युवा पोर्टलचं उद्दिष्ट आहे. आणि या युवा पोर्टल बरोबरच डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 1 वीक 1 लॅब या कार्यक्रमाचा देखील शुभारंभ केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या स्टारशिप या रॉकेटची उंची किती आहे? तर स्टारशिप या रॉकेटची उंची ही 120 मीटर इतकी आहे. आणि सध्या हे रॉकेट चर्चेमध्ये का होतं? तर हे जे रॉकेट आहे हे रॉकेट एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीचं आहे आणि नुकतीच आता याची पहिली चाचणी घेतलेली आहे आणि ही पहिली चाचणी अयशस्वी ठरलेली आहे. त्यासाठी सध्या हे स्टारशिप रॉकेट चर्चेमध्ये आहे. आणि मित्रांनो, हे जे रॉकेट आहे हे जगातील आता सर्वाधिक वजनाचे आणि सर्वात मोठे रॉकेट ठरलेलं आहे. याची उंची आताच आपण पाहिलेली आहे 120 मीटर आहे. याचं डायमीटर म्हणजे व्यास किती आहे? तर 9 मीटर इतका आहे. आणि या रॉकेटची एकूण पेलोड क्षमता किती आहे? तर 100 ते 150 टन इतकी या रॉकेटची पेलोड क्षमता आहे. नोट करून घ्या, हे सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. या रॉकेटची पेलोड क्षमता किती आहे? तर 100 ते 150 टन इतकी या रॉकेटची पेलोड क्षमता आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या राज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? तर नुकतीच आता अशी घोषणा तेलंगणा या राज्यानं केलेली आहे. आणि तेलंगणामध्ये या पुरस्कारासाठी 51 कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात येणार आहे. आणि दलितांच्या कल्याणात सहभागी असलेल्या व्यक्तीला दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 3 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी असते. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, तामिळनाडू या राज्याने 2022 मध्ये 14 एप्रिल हा दिवस इक्विटी डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. तेलंगणा राज्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 मध्ये करण्यात आलेली आहे. राजधानी हैदराबाद आहे. राज्यपाल टी सौंदरराजन आहेत आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आहेत. तसेच तेलंगणा या राज्यामध्ये 3 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर महावीर हरिना वनस्थळी नॅशनल पार्क, मृगवानी नॅशनल पार्क आणि कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क हे 3 नॅशनल पार्क तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 8 पहा. एक दिवसीय सामन्यात सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम करणारे संदीप लामिछाने हे कोणत्या देशाचे क्रिकेटपटू आहेत? तर संदीप लामिछाने हे नेपाळ या देशाचे क्रिकेटपटू आहेत आणि आता त्यांनी एक दिवसीय सामन्यामध्ये सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. त्यांनी 100वा बळी हा 42व्या सामन्यामध्ये घेतलेला आहे. आणि याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर अफगाणिस्तानच्या राशिद खान यांच्या नावावर होता. त्यांनी 44 सामन्यामध्ये 100 बळी घेतलेले होते आणि आता त्यांचा विक्रम मोडून संदीप लामिछाने हे आता प्रथम क्रमांकावर आलेले आहेत. आणि यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर कोणते खेळाडू आहेत? तर ऑस्ट्रेलियाचे मिशेल स्टार्क आहेत. यांनी 52 सामन्यामध्ये 100 बळी घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने कोणत्या देशात आपले पहिले परदेशी कार्यालय उघडण्याचे जाहीर केले आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये आपले पहिले परदेशी कार्यालय उघडण्याचे जाहीर केलेले आहे. आणि या देशामध्ये हे कार्यालय कुठे उघडण्यात येणार आहे? तर अबुधाबी येथे कार्यालय उघडण्यात येणार आहे. आणि ही जी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 2016 मध्ये शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि उत्पादक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून आशियातील पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या बँकेचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे. आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. राष्ट्रीय पंचायत राज दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पंचायत राज दिन हा दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा 24 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर भारतात 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 हा 24 एप्रिल 1993 पासून लागू करण्यात आला होता. आणि या 73व्या घटना दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा करण्यात आला होता? तर 2010 मध्ये प्रथम राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्यात आला होता. आणि मित्रांनो, एक्झाम मध्ये तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की पंचायत राज व्यवस्था लागू करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान हे देशातील पहिलं राज्य आहे जेथे पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली होती. आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. शौर्य पदक मिळवणाऱ्या हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही,
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.